अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपुरात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा। ईश्वरपूर शहरातील अकबर मोहल्ला परिसरात 21 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पतीसह सासरच्या 4 जणांविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा तसेच हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार मुनिबान मेहबूब खान व 21 यांचा मृत्यू झाला आहे। त्यांचा विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून 2,50,000 रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात येत होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। FIR मध्ये नमूद केल्यानुसार हुंड्याच्या पैशांवरून तसेच घरगुती कारणातून मृत महिलेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता। 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून मारहाण केली आणि गळा दाबून तसेच डोक्याला व कपाळावर दुखापत करून जीवे मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी मृत महिलेचा पती मारिफ उर्फ मुजफ्फर रमजान खान, सासू साबिरा रमजान खान, सासरे मोहम्मद रमजान जमाल खान आणि नणंद नुजरत उर्फ मेहक मोहम्मद रमजान खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ईश्वरपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103, 180, 285, 115, 235 तसेच हुंडाबंदी कायदा 1961 मधील कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी हरिश्चंद्र गावडे हे करत आहेत।